हाय, मी सोनाली गोखले. कसं काय मंडळी? निळं गगन, निळी धरा, निळशार पाणी. लेक टेकापोच्या सौंदर्याने दिवसाची सुरुवात. पेपर्स ब्लू वॉटर अपार्टमेंटमधून सकाळचं मनोहारी दृश्य आणि मग प्रवास डनेदीनकडे. वाटेत चर्च ऑफ गुड शेफर्ड 1935 मध्ये बांधलेलं निसर्गाच्या कुशीतलं एक चर्च. सिनिक ड्राईव्ह लेक टेकापोपासून डनेदीनपर्यंत नयनरम्य दृश्य. डनेदीन रेल्वे स्टेशन फ्लेमिश रेनासॉन्स शैलीतलं वास्तुकलेचं अप्रतिम उदाहरण. रॉयल अल्बेट्रॉस सेंटर जगातल्या सगळ्यात लहान ब्लू पेंग्विन्सना जवळून पाहण्याचा अनोखा अनुभव. हे काही चुकवू नका. हा व्लॉग आहे सिनिक ड्राईव्ह, वाईल्ड लाईफ वंडर्स आणि न्यूझीलंडच्या नैसर्गिक सौंदर्याचा एक सुंदर मिलाप. चला तर सुरू करूया हा निळ्या रंगाने भरलेला प्रवास. कहो कहाँ चले. किओरा, न्यूझीलंड. निळे गगन, निळी धरा, निळे निळे पाणी. काल रात्री उशिरा लेक टेकापोच्या पेपर्स ब्लू वॉटर अपार्टमेंटला पोचलो. त्यामुळे आजूबाजूचं फारसं काही दिसलंच नव्हतं. पण दिवस उजाडतात समोर भारी दृश्य. पण आजच आम्हाला 287 किलोमीटरवरच्या डनेदीनला पोचायचं होतं. जाता जाता वाटेत बरंच काही बघायचंही होतं. त्यामुळे लेक टेकापोला फार रमणं शक्यच नव्हतं. टेकापो या मावरी शब्दाचा अर्थ होतो घाईघाईने निघून जाणे. किती योग्य आहे. भयंकर थंडी होती हो, पण तलावाला एक भेट द्यायचा मोह काही आवरेना. सुंदर या शब्दाला जितके समानार्थी शब्द असतील ते सगळे इथे वापरता आले असते. मी म्हणतं ते अजिबात खोटं नाही. तुम्ही हे बघताच आहात. ब्रेकफास्ट आधी अन्निका आवरली आणि 1 मिनिटावरच्या चर्च ऑफ गुड शेफर्ड या चर्चला गेलो. नितांत सुरेख लेक टेकापोच्याच काठावर 1935 साली हे चर्च उभारण्यात आलं. आजही सगळ्या परिसरात हेच एकमेव चर्च आहे. विशेष म्हणजे आजूबाजूच्या निसर्गाला 1% धक्का न लावता या चर्चची उभारणी झाली. न्यूझीलंडमधली सगळ्यात अधिक फोटो काढली गेलेली ही जागा आहे. समजा तुम्ही सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही तरी नो प्रॉब्लेम. ड्राईव्ह करता करता वाटेत फळांची अनेक शेतं आणि त्याच्याच बाजूला फळांची दुकानं खुणावतात. आम्ही अशाच 1-2 ठिकाणी थांबून सफरचंद, प्लम्स, द्राक्ष, चेरी अशी तुडुंब खरेदी केली. गाडी चालवून ड्रायव्हरला आणि बडबड करून पॅसेंजरांना भुका लागल्या होत्या. एक छानसं भारतीय हॉटेल बघून पोटोबा शांत केला आणि निघालो. सकाळी साधारण 11 वाजता निघून संध्याकाळी 4च्या सुमाराला आम्ही डनेदीनच्या ॲम्ब्रॉस मॉटेलला चेक इन देखील केलं. एक गंमत सांगते हां. समजा आपल्याकडे 15 किलोमीटरवरच्या एका ठिकाणी पोचायचे तर अर्ध्या तासापासून 1.5 तासापर्यंत कितीही वेळ लागू शकतो. इथे तसं नाही आहे. 15 किलोमीटरसाठी गुगल 10 मिनटं दाखवत असेल तर 10च मिनटं लागतील. कमी होतील पण जास्त नाही. आपल्याकडच्यापेक्षा बरोबर उलटं व्यस्त प्रमाणे इथे. लागलीच आम्ही डनेदीन स्टेशनला चालत गेलो. चालत जाण्यात मजा आली. शहराचा फील आला. 1906 मध्ये फ्लेमिश रेनासॉन्स शैलीत बांधलेलं हे रेल्वे स्टेशन वास्तुकलेचा अगदी सुरेख रसिक नमुना आहे. कोणे एकेकाळी दिवसाला 100 ट्रेन्स धावायच्या त्या आता केवळ 2-3 वर आल्यात. मार्च महिन्यात इथे फॅशन शो होतो तेव्हा मात्र स्टेशन गजबजतं, जिवंत होतं. आज रात्रीचं जेवण पटापट घेतलं कारण 8:30च्या ठोक्याला रॉयल अल्बेट्रॉस सेंटरला हजर व्हायचं होतं ना. कुठलं तरी अद्भुत अनुभवायचं होतं. दिवस मोठा असल्यामुळे आकाशात हळूहळू प्रकाश अंधाराचा खेळ चालू होता. अपार्टमेंटपासून तलावाच्या काठाकाठांनी 30 किलोमीटरवरच्या सेंटरला अगदी वेळेत पोचलो. जगातल्या सगळ्यात लहान ब्लू पेंग्विन्सच्या या प्रजातीचं संरक्षण आणि संगोपनाचं मोठं काम या संस्थेने हाती घेतलेलं आहे. न्यूझीलंडचे मूळ रहिवासी पॉलिनेशिया इथून आले असं पूर्वी मी वाचल्यावर पॉलिनेशिया म्हणजे नक्की कुठे आलं हे मी खूप शोधलं, पण गुगलने समाधानकारक उत्तर दिलं नव्हतं. ते मला इथे मिळालं.
आधी सगळी माहिती, फोटो वगैरे साग्र संगीत सोपस्कार झाल्यावर गाईडच्या बरोबर तलावाच्या समोर एका भल्या मोठ्या उंच लाकडी मंचावर गेलो. या किनाऱ्यावर जगातील सगळ्यात लहान ब्ल्यू पेंग्विन्सच्या वसाहती आहेत. दिवसाच्या 24 तासांपैकी सुमारे 17-18 तास पाण्यात राहिल्यानंतर ते रात्री 10च्या सुमाराला गटागटांनी पाण्यातून लुटू चालत आपल्या घरट्यांकडे, पिल्लांकडे येतात. त्यांची वाट आपल्या बाजूनेच जाते. आपल्याला अगदी जवळून त्यांना बघता येतं, त्यांचं निरीक्षण करता येतं. आपलं तोंड मात्र बंद ठेवायचं, कारण या इवल्याशा गोडुल्या पेंग्विन्सना जराही धोका वाटता कामा नये. त्यांच्या रुटीनमध्ये खंड पडता कामा नये. पेंग्विन्सना कुठलाही धोका जाणवला तर ते किनाऱ्यावर येणारच नाहीत. त्यांना सुरक्षित वातावरण देणं हे या पेंग्विन्सच्या संवर्धनासाठी खूप महत्त्वाचं आहे. आम्ही पाण्याकडे डोळे लावून बसलो होतो. काही वेळाने गाईडनी दाखवलेल्या दिशेला पाण्यात एक काळी सावली दिसायला लागली. हळूहळू मोठी व्हायला लागली. फार वेळ न लावता ब्लू पेंग्विन्सची एक टोळी लुटू चालत खडकांवरून टुन उड्या मारत आमच्यापर्यंत आली सुद्धा. आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आमच्या अगदी बाजूनी धावत लाकडी फळ्यांखालच्या घरट्यात गेली. काही मिनिटांच्या अंतराने पेंग्विन्सचे छोटे छोटे गट किनाऱ्यावर येत होते. हे निसर्गाचं गोड कौतुक स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं निव्वळ अविस्मरणीय होतं. समथिंग नॉट टू बी मिस्ड. या रॉयल अल्बेट्रॉस सेंटरची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, बघायला विसरू नका. न्यूझीलंडमध्ये इतक्या सुरेख रस्त्यांवर ठिकठिकाणी ड्रायव्हिंग करणं हा एक फार विलक्षण अनुभव होता. गाडी चालवत असताना कुठेही काहीही अडचण वाटली नाही. अनुभवांच्या वेल्थमध्ये अनेक पटीने भर पडत होती. वेल्थ रेस टू एन, खरं की नाही? सॉलिड आहे ना सगळं? तेव्हा सगळ्यात आधी आमच्या कहो कहाँ चले या चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर, लाईक तो बनता ही है.